कर्क राशीचा स्वभाव व वैशिष्ट्य जाणून घ्या तुमची खरी ओळख. नमस्कार, ॲस्ट्रोयुक्ता या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आणि आज आपण जाणून घेणार आहोत कर्क राशीचं स्वभाव, वैशिष्ट्य आणि उपासना आणि बऱ्याच गोष्टी ज्या तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला निश्चितच उपयोगी पडतील. राशी म्हटलं की माणसाच्या खरं तर जिव्हाळ्याचा विषय. ज्या पद्धतीने ग्रुप फोटो काढल्यानंतर त्यामध्ये आपण सगळ्यात पहिले काय बघतो तर अर्थातच आपण आपल्या स्वतःचा फोटो बघतो आणि मग नंतर बाकीचे बघतो. त्याच पद्धतीने प्रत्येक माणसाची अशी एक राशी ठरलेली आहे आणि ज्या वेळेस राशी भविष्य हा विषय येतो तेव्हा प्रत्येक जण आपली स्वतःचीच राशी बघतो. पण या कार्यक्रमात मात्र तुम्ही तसं करू नका, कारण आपण कुटुंबवत्सल मंडळी आहोत. तुमची जरी एखादी राशी असली तरी तुमची आई, बायको, बहीण, भाऊ या प्रत्येकाच्या कुठल्या ना कुठल्या तरी राशी आहेत आणि या सगळ्यांचा, या राशींचा गोळामेळा केला की एक सुंदर कुटुंब तयार होतं आणि त्या कुटुंबामध्ये सुख, समाधान, आनंद या गोष्टी या राशींच्या मंडळींच्या स्वभावावर देखील अवलंबून असतात. आपण बऱ्याचदा पाहिलं असेल की काही घरांमध्ये सातत्याने तणाव असतात, भांडणं असतात. काही पती पत्नींचं अजिबातच जमत नाही. काही पती पत्नी इतके रोमॅन्टिक असतात की अगदी 70व्या वर्षी सुद्धा तो त्याच्या वयस्कर पत्नीला म्हणतो, अगं माझी कवळी कुठे आहे. म्हणजे हा रोमांस त्यांचा 70व्या वर्षी देखील संपत नाही. आणि एखादा माणूस 70व्या वर्षी, या वर्षी मला घटस्फोट घ्यायचा आहे म्हणून माझ्याकडे येतो. या सगळ्या गोष्टी या राशीशी रिलेट असतं. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही जर का साखरेचा पाक केला तर त्याच्यामध्ये तुम्ही उकळलेलं अंड टाकणार नाही, त्याच्यामध्ये तुम्ही गुलाबजामच टाकणार. त्याच पद्धतीने जशी पदार्थाची रेसिपी असते, प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट अनुकूल असेल तरच त्या रेसिपीची चव सुंदर लागते, सुंदर दिसते. त्या पद्धतीने जीवनामध्ये आपल्या राशी जर का योग्य पद्धतीने एकत्रित आल्या तर आपल्या जीवनाची डिश सुद्धा खूप चविष्ट आणि आनंददायक बनते. चला तर मग पाहूया या राशीचं स्वभाव आणि वैशिष्ट्य. कर्क रास अर्थातच कर्केचा स्वामी चंद्र. आता चंद्र म्हटलं की काय होतं? 15 दिवस अमावस्या, 15 दिवस पौर्णिमा, 15 दिवस फुल कॉन्फिडन्स, 15 दिवस लो कॉन्फिडन्स, 15 दिवस वाटेल ते करीन, 15 दिवस माझ्याच्याने होणार नाही, हे केलं तर ते का नाही, ते केलं तर हे का नाही, असं कन्फ्युजन सारखं मनामध्ये असणारी ही कर्क रास. पण कर्क राशीचा स्वामी चंद्र शीतल म्हणून ही दिसायलाही गोड असतात, वागायलाही गोड असतात, बोलायलाही गोड असतात, खाऊ पिऊ घालायलाही गोड असतात, बनवायलाही गोड असतात आणि यांची प्रत्येक गोष्ट, त्यांच्या प्रत्येक कृती ही गोडच असते. आणि म्हणून कर्केच्या मुली या ज्योतिषशास्त्रात विवाहासाठी खूप चांगल्या मानल्या गेल्या आहेत. आणि म्हणूनच एकच प्रॉब्लेम आहे कर्केचा, तो म्हणजे थोडंसं मूड स्विंग होणं. कारण आकाशातला चंद्र ज्या पद्धतीने पृथ्वीवरच्या पाण्याला भरती आहोटी आणतो त्याच पद्धतीने तसंच खारं पाणी आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे, म्हणूनच आपल्यावर देखील त्या खाऱ्या पाण्याचा परिणाम होतो आणि त्यातल्या त्यात कर्क राशीच्या मंडळीवरती जास्त होतो, कारण त्यांच्या पूर्ण पिंडावरती हा चंद्राचा अंमल असतो. आमच्याकडे ज्या तक्रारी येतात त्या त्यांच्यामध्ये बऱ्याच तक्रारी अशा असतात की अहो आमची पत्नी किंवा ती स्त्री म्हणते, अहो मला ना अमावस्या पौर्णिमेला काहीतरी होतं, कसं तरी होतं, मला वाटतंय आमची शेजारीण माझ्यावरती जादूटोणा करते. तर असे काही नाही, तो जादूटोणा नाही, तर ही तुमची मानसिक स्थिती आहे जी अमावस्या पौर्णिमेला वर खाली होत असते. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे वार्षिक व मासिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कर्क राशीच्या मंडळींनी जर कॉन्फिडन्स जागवला आणि तो सातत्याने जागवत ठेवला तर जगामध्ये काहीतरी अद्वितीय कार्य करण्याचं सामर्थ्य देखील या कर्केच्या मंडळींमध्ये असतं. शांतपणाने विचार करणं, त्यांच्यावरती अंमलात त्या गोष्टी आणणं आणि शांतपणाने त्या प्रयत्नांना नावारूपाला आणणं आणि यशाकडे नेणं हे कर्केचं वैशिष्ट्य. कर्केची स्त्री प्रचंड मायाळू असते, पण तेवढी ती पॉझिटिव्ह देखील असते. पुरुष पण असतो, पण स्त्री जरा जास्तच असते. हार्मोन्सचं इनबॅलेन्स कर्केच्या स्त्री पुरुषांमध्ये फारच मोठ्या प्रमाणामध्ये असतं. कर्केमध्ये आश्लेषा नक्षत्र तसं तर क्रूर नक्षत्र मानलं गेलं आहे. जर आश्लेषा नक्षत्रावर जन्म झाला असेल तर पती पत्नीमध्ये कायम संशयाचं वातावरण राहील. छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा संशय, म्हणजे तुमची एखादी नातेवाईक दुसऱ्याच्या कानाजवळ तोंड जाऊन काही करून पुटपुटली तर तुम्हाला वाटतं की माझ्याबद्दलच बोलली आहे,
आणि त्याचा ग्रह करूनच स्वतःच्या मनाला तुम्ही त्रास करून घेण्याची प्रवृत्ती ही कर्क राशीची असते. कर्केचा स्वामी चंद्र आणि चंद्राला कोणी धारण केले तर अर्थात शिवशंभो शंकरांनी. कैलास राणा शिवचंद्र मोळी, फणिद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझविन शंभो मज कोण तारी. या मंत्राचा नियमित जर तुम्ही केला तर कोणतीही शिवाची उपासना, शिवलीला, अमृत वाचन, रुद्राध्याय करणं या गोष्टी तुमच्यासाठी उपयुक्त. शंकराच्या मंदिरात जाणं, त्याला अख्खा नारळ अर्पण करणं, मूठभर कोणतंही धान्य अर्पण करणं, भस्म अर्पण करणं, पांढऱ्या रंगाच्या वस्तू अर्पण करणं कर्केसाठी अत्यंत उपयुक्त आणि फायदेशीर आहे. कर्क राशीच्या मंडळींनी गळ्यामध्ये गणपती किंवा मोती, जो मोती ज्यात गणपती कोरलाय असा चांदीमध्ये, सोन्याच्या चेनमध्ये म्हणजे चांदीच्या पेंडंटमध्ये, सोन्याच्या चेनमध्ये किंवा लाल दोऱ्यात जरूर घाला. जर विद्यार्थी असाल तर याचा प्रचंड उपयोग आपल्याला होईल. कर्क राशीच्या मंडळींचा आणि चंद्राचा घनिष्ठ संबंध असल्यामुळे पौर्णिमेचा चंद्र जसं डी जीवनसत्व सूर्याकडून मिळतं की नाही, तसंच चंद्राकडून सुद्धा शीतलता प्राप्त होते. पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाशात आवर्जून जावं. आवर्जून पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश आपल्या अंगावर जरूर घ्यावा. अमावास्येला जरा कमीच फिरावं, कारण त्या दिवशी चंद्राचा अंमल तुमच्यावरचा जरा कमी असतो. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या ॲस्ट्रोयुक्ता या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू राशीचक्रातल्या 5व्या राशीसह म्हणजेच सिंह राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.